ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळ असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडणी देवतया जवळ असे पापनासे दर्शने विठला वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वराय स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया Yeah.
विश्वदेव सत्यत्व देवतया आपणाशे दर्शने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत सज्जनानं आज या ठिकाणी बेलपाडा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अर्थात तुकोबराय यांच्या गाथेचं पारायण सोहळा श्रीकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळ बेलपाडा यांच्या सौजन्याने आणि गुरुवर्य गजानन बाबांच्या संपूर्ण आयोजनाने आणि आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला चाललेला हा नामयज्ञ आहे. या नामयज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाची आहुती देण्यात त्या ठिकाणी टाकण्याची ही संधी मला महाराजांनी फोन केला. मनोज महाराजांनी म्हणजे महाराज अशा प्रकारे सेवा आहे. तर म्हणलं ठीक आहे, बऱ्याच दिवसातून भेट पण होणार आहे. बाबांची तर भेट जवळजवळ मला वाटतं आपल्या सप्त्यापासूनच त्या ठिकाणी. मला एकच बाबांचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आजपर्यंत त्यांनी कुठल्या सप्ताहात स्वतःचा टाळ घेण्याशिवाय दुसऱ्या टाळाला दुस्पर्श नाही केला. ही टाळाटाळी नाही महाराज, आपण सगळे टाळाटाळी करणार आहे. टाळ दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा तो बरेच सांगतात. असं त्या सौजन्याने आपण या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या आयोजनामध्ये दुसऱ्या दिवसाच्या होते माझ्यासारख्या सामान्य अशा एका भाविकाला आपण मला पात्र ठरवलं, त्याच्याबद्दल मी तुमचं शतशः ऋणी आहे. विठ्ठला दुसऱ्या दिवसाची सेवा असल्यामुळे संप्रदायाचं काही दंडक असतात. पहिल्या दिवसाला नामपर बोललं पाहिजे, दुसऱ्या दिवसाला संतपर बोललं पाहिजे, नंतर काय करता भक्तीपर म्हणा, उपदेश करा, एखादा कूट घ्या किंवा नंतर गवळण घ्या, असा एक क्रम दिलेला आहे संप्रदायाने. त्या सौजन्याने आज आपण निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे धडधडीत कळस, ज्याने आपलं अखंड जीवन प्रतिकूल परिस्थितीमध्ये अति उच्च परमार्थ कसा करायचा हा समाजाला शिकवण्याचा आदर्श म्हणजे तुकोबरायांनी दिला. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काही स्वरूप दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतात जे संतांच्या जवळ मुख्य आहे. असं या अभंगामध्ये संतांचं दर्शन आपल्याला दाखवत असताना त्या स्वरूप दर्शनाने आपल्याला पाहायचं आहे. त्यांना तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं लक्षण, सिद्धांत लक्षण या ठिकाणी या अभंगामध्ये दिलेले आहे. आपल्याला त्या उंचीपर्यंत प्रवास करायचा म्हणजे मार्गक्रमण करायचं. आपण गाठलंय असं म्हणून नाही, पण निदान कमीत कमी त्या मार्गस्थ आपण होण्याचा आपण प्रयत्न करायचा. तुकोबराय या अभंगामधून प्रथम आपल्याला सांगतात ऐसा ज्याचा अनुभव आहे जीवनामध्ये. पण ऐसा ह्या शब्दामध्ये ताबडतोब तुम्हाला प्रतिप्रश्न येतो कैसा. ऐसा म्हटल्यानंतर ताबडतोब प्रतिप्रश्न येतो कैसा. तुकोबराय ऐसा ज्यांचा अनुभव, ज्यांचा याचा अर्थ ज्यांना संतत्व प्राप्त झाले त्यांचा. काय त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. विश्वदेव सत्य, विश्व पण सत्यत्व आणि देव पण सत्यत्व, ह्याच्या पाठीमागे गेलेले संतांनी कशा प्रकारे हा या ठिकाणी उलगडा केला, या संतांच्या पाठीमागे आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून त्याच्या जवळ देव आहे ह्याच्यामध्ये चकारात्मक शब्द वापरत. त्यांच्या जवळ आहे. कोणाच्या? देव तया जवळ असे. कोणाच्या जवळ देव आहे? तुम्ही म्हणा त्यांच्या जवळ देव आहे, आमच्या जवळ देव नाही का असा प्रश्न येईल. प्रत्येक जण बोलेल. तुकोबरायांना ताबडतोब प्रतिप्रश्न करणारे लोक होते की बाबा रे तुम्ही म्हणता का त्यांच्या जवळ जर देव आहे मग आमच्या जवळ तो नाही का असं तुकोबराय का म्हणाले. देव तयाच जवळ असे, तयाच जवळ असे, अन्यथा म्हणजे व्यावृत्ती गेली सर्वांची. एखादा सिद्धांत ज्यावेळी ठामपणे सांगायचा असतो त्यावेळी त्याच्या सिद्धांताशी समरस झालेला अनुभवी वक्तात असेल तर तो बोलू शकतो. तुकोबरायाच्या अभंगामध्ये अनुभव सांगतात. तुमच्या आमच्या जीवनाला त्या शब्दाची फार गरज आहे. या अनुभव शब्दाची जो शब्द आहे ना, हा शब्द अनुभव
अनुभव आणि अनुभव. एका अभंगामध्ये मागे गेल्या कुठेतरी बघा, ह्याची विष्णूची महापूजा. आणि पुढे काय बोलतात आपण? बोला बोला, काय बोला बोला बोला, उच्चार करा. अनुभव नाही तुझ्या. ठीक आहे, हा पाठातच आपण चुकीचा केलाय. विठाला आजपर्यंत ह्याच्यामुळे गोंधळ झाला सगळ्या परमार्थमध्ये. अनुभव नाही तुझ्या विठाला. सदान संतांच्या काना मात्रा अनुस्वार स्वल्पविराम याच्या पाठीमागे जर थोडं बघायला गेलं ना महाराज, परमार्थ आपल्या पथावर आपण बरोबर आहोत, चालतो बरोबर आहे, पण ठेप्यापर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ त्या अनुभव, आपला अनुभव त्या अनुभवाशी जुळत नाही. विठाला विठाला देव तया जवळ असे, आणि तो असे ज्याच्या जवळ देव त्याचं लक्षण फार मोठं झाले. पाप नाशी दर्शने, आणि आपल्या दर्शने पाप वाढत. ज्याच्या दर्शनाने पाप वाढला जातो तो संत महात्मा म्हणायचा. त्याच्या दर्शने, त्याच्या दर्शने स्पर्शाने पुण्य होते. त्या महात्म्याचं वर्णन तो गोबारा या अभंगामध्ये. फार गोड अभंग आहे महाराज. फक्त त्याच्यामध्ये काय माहितीये का, झाडाला फळ गोड आहे, पण तेवढ्या ताकदीने तिथे चढण्याचं काय पाहिजे, ताकद पाहिजे महाराज. असं देव तया जवळ असे पाप नाशे दर्शने. अजून पुन्हा एक लक्षण सांगितलं की काम क्रोधा नाही झाली. अजून एक लक्षण, भूती झाली समता. इथपर्यंत आपण जाऊ शकतो. आपण पुढचा टप्पा मात्र आपल्याला ओलांडायचा म्हणजे फार अति कठीण आहे. आज या जगतामध्ये परमार्थ वाढताना दिसतो. मी एक शब्द म्हणतो, परमार्थाची उंची वाढलेली आहे पण व्याप्ती नाही झाली. विठाला आपण म्हणतो की आमचा उंच कोटीचा संप्रदाय, उंच कोटीचा अनुभव नाही, उंच आहे पण व्यापक नाही. बघा, आपण संकुचित वृत्तीने परमार्थ करतो, आणि जोपर्यंत संकुचित वृत्तीने परमार्थामध्ये आपण जातो ना, तोपर्यंत आपल्याला ती लक्षण माहिती असून सुद्धा आपल्या अंगात यायला तयार नाहीत. विठाला विठाला. गोबारा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काही निर्देश करतात. एक शब्द शेवटचा चरणामध्ये जो दिलाय उत्तम प्रकारे. तुका म्हणे भेदा भेद. कशाचा भेद आणि कशाचा भेद करायचा, अभेद करायचा. तुका म्हणे भेदा भेद. गेला गेला वाद. वाद या शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे संवाद. तुम्ही जो वाद बोलतो तो कलह नाही आहे. जल्प, विकल्प आणि वाद हे 3 शब्द आहेत त्या शास्त्रामध्ये. जल्प कशाला म्हणतात, विकल्प कशाला म्हणतात आणि संवाद कशाला म्हणतात, हे 3 शब्द शास्त्रामध्ये आहेत. संवाद, वादे वादे जायते तत्वबोधः. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदा वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा. वादे वादे जायते तत्वबोधा. बोधे बोधे भासते चंद्रचूडा. विठाला विठाला. अभंगामध्ये काही लक्षण दिले आणि त्या लक्षणामध्ये आपण लक्षण का सांगितलं जातं तर वस्तूची सिद्धी होण्यासाठी. वस्तूची सिद्धी होण्यासाठी काही लक्षणं दिली जातात. शास्त्रामध्ये काही लक्षणं दिले, अनेक लक्षणे. त्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न आहे त्या ठिकाणी. एका साधकाचा प्रश्न आहे, अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात झाली. गीतेच्या अध्यायाची सुरुवात आपण बघायला गेलं तर असोचान सोचस्तम प्रज्ञावादस्य भाषेचे गदासुचा नानु सोचंती पंडिता. हा जो शब्द आहे असोचानन असोचस्तम इति बीजम शब्द वापरलाय. करण्यास जर केलं ना आपण गीता पाठ करताना करण्यास, हृदयान्यास हे कधी बघत नाही. सुरुवात धर्मक्षेत्रे गुरु धृतराष्ट्र वाच, धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका. इथे थांबलो आपण. विठाला विठाला. या ठिकाणी सांगत असताना महाराज भगवंत जोपर्यंत आपल्याला, संत जोपर्यंत आपल्याला आपल्या मनाची उकल करत नाही, कुठपर्यंत करत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याशी समरस होत नाही.
महाराज ज्या वेळेला गीतेचा दुसऱ्या अध्यायाचा मध्ये 7वा श्लोक आहे, कधी जाऊन बाई सर्वांना पाठ आहे. मी सांगते इथे सगळे ज्ञानवान गुणवान सगळे अभ्यासू सगळे या ठिकाणी महात्मे आहेत. या ठिकाणी काय आपण त्यांच्या समोर बोलायचं. समर्थांची एकच ओवी याला काळजी आहे भरपूर. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुण विठाला दुसऱ्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे. कार्पण्य दोष पहत स्वभावा पृच्छांताम धर्म समूढ चेता यस्त्रे श्याम निश्चितम गृहीतमे शिष्येस्तहं शादिमां तां प्रपन्नम. 7व्या श्लोकाला जोपर्यंत अर्जुन गेला नाही तोपर्यंत भगवंताने सांगितले आता देवा आता मी श्लोकामध्ये जी समर्पण भावना आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये समोर असणाऱ्या संत महात्म्याने आपण समर्पण काम त्या समर्थाने असा ओळखायचा कसा. संत ओळखणार कसे आहे. संत ओळखायचे कसे. संतांना समजायचं कसं. समजून घ्यायचं कसं. गीतेमध्ये अनेक ठिकाणी 4 अध्यायामध्ये ठसठसून त्याचे वर्णन केलेलं आहे. थोडस जवळ जाऊन पाहूया. नंतर आपण लक्षणाने जाताना या अभंगाच्या थोड्याशा आतमध्ये विवरामध्ये शिरण्याचा आपण प्रयत्न करू आपल्या अभ्यासानुसार. एवढं नाही आपल्याला पण थोडंफार आपल्याला काढूया त्याच्यातून काय मिळालं तर बघूया. आणि हे जोपर्यंत भवानीवाला चालू राहील तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. आणि लाईव्ह चालू आहे ते पुन्हा बोलतील महाराज हे काय म्हणतात तर बरोबर आहे की नाही. ऐका गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने ज्यावेळी सगळं बोलल्यानंतर भगवंतानी तर खूपच त्यांचे 11व्या श्लोकापासून सुरुवात झाली ना तिथून त्यांनी सांगितले अरे तू माझ्याशी प्रज्ञावाद घालतो का. प्रज्ञावाद घालायला आला का तू. प्रज्ञावादस्य भाषेचे कथा सुनागत्वा सूचन अनुसूचन ती पंडिता बोलतो. आणि मग अर्जुनाच्या लक्षात आला की नाही नाही बाबा आपल्याला जर काय पाहायचं असेल तर मग त्यांनी एक प्रश्न केला. पहिला प्रश्न शीतप्रज्ञेश का भाषा समाधिस्तश केशव शीतदी किं प्रवासेत किमासीत व्रजेत किं विठला मला एक सांगा हा जो महात्म्याचा तुम्ही वर्णन करता तो स्थितप्रज्ञ महात्मा तुम्ही म्हणता तो असतो कसा. तो राहतो कसा. तो त्याचं वागणं कसं. त्याचं बोलणं कसं. त्याचा सर्व व्यवहार कसा. ऐका दुसऱ्या अध्यायाच्या ज्यावेळेला सुरुवात करतात ना भगवंत तिथून 18 श्लोक आहे. गीतेचे अध्याय किती 18. आणि हा पहिला श्लोक जो सुरुवात केली की नाही प्रजायती कामान सर्वान पार्था मनोगतान इथून सुरुवात जी केली ती 18 श्लोकच बरोबर त्याच्या ठिकाणी स्थितप्रज्ञेची अवस्था दिली. त्यातले 2 श्लोक फार आवडीचे आहेत. आपल्या आवडीचे काय सर्वांचे. कारण आपण त्या तराजूत बरोबर बुडलेलो आहोत. कसं म्हणतात ते काय शब्द आहे ते शब्द पहा जरा. कुर्मो अंगणी व सर्वशा ह्या श्लोकाला आपण स्पर्श नाही करत कारण आपल्याला तिथपर्यंत वाटचाल करता येत नाही. बरोबर आहे. ध्यायते विषयान पुसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति समोह समोहात स्मृतिभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यति विठला 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 चला अजून गीतेचा आपण स्पर्श करत असताना राजविद्याराज गुह्य सांगितलं. आणि त्या ठिकाणी महात्मनस्तु महापार्थ या श्लोकापासून सततम कीर्तयंतो पर्यंत आपण जरा किंवा अवजानंती मामुडापासून सततम कीर्तयंतो पर्यंत चला. आपल्याला कळेल ह्या अभंगाशी किती निगडीत तुकोबाराने किती सखोलपणे विचार करून या अभंगामध्ये दिलेले आपल्याला. हा श्लोक संपल्यानंतर आपल्याला 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत पुन्हा लक्ष दिली. पहिल्या श्लोकापासून आपल्याला पहिल्या श्लोकाचा पहिला शब्द
जर आपल्याला कळला ना 12व्या अध्यायातला 13व्या श्लोकातला पहिला शब्द जर आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण उतरला ना महाराज, तर मी सांगतो महाराज आपला परमार्थ शिगेला पोचल्याशिवाय राहणार नाही. अदेष्टा सर्वभूताना मैत्र कर्ण येवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. मी थोडेसे टप्पे का म्हणतो, मी माझा अभ्यास करतोय. तुम्हाला इथे मी शिकवायला सांगायला आलेलो नाहीये. पहिले हे मनातून पहिले काढा. हा बुवा काहीतरी सांगायला आले, काहीतरी सांगणार हे पहिले मनातून काढा. मी माझा अभ्यास करायला आलोय, मला काय घेते का जमतं का म्हणून बघण्यासाठी ही संधी दिली, ती मी माझी उजळणी करतोय. विठाला 12वा अध्याय समजून घेण्यासारखा. 9व्या श्लोकापासून 12व्या अध्यायाला खरं अभ्यास अपे समर्थोषी मत्कर्म परम भव. इथून त्याची टप्पे वाढत 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 गेली आणि शेवटी त्यागात शांती निरंतरम ह्यापर्यंत गेले आणि मग त्याची लक्षणं सांगितली. चला पुढे पटापटा पटापटा. 13व्या मध्ये क्षेत्र तुम्ही आहात ना क्षेत्र, मग आतमध्ये क्षेत्रज्ञ कसा आहे हे समजण्यासाठी आता आपण 14व्या मध्ये आता ही भूती झाली समता काम क्रोध नाही चाली कशा निर्माण होते हे गुणत्रय विभाग योग 14व्या मध्ये आपल्याला कसं गुरफटलेलं आहे हे आपल्याला कळेल. आणि तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 16व्या अध्यायाची दैवी संपत्तीचे पहिले 3 श्लोक पाठ करायचे. पहिले दैवी संपत्तीचे पहिले अभयम सत्व संशोधी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमस्य यज्ञ स्वाध्याय तपार्जम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रघुषण दया उद्देशोलोत महात्मरीच्या बलम तेज क्षमा धृती सौचम मद्रवण अतिमाता भवंत संपदम दैवी विजातस्य भारत. इथून ती झाले. आणि पुढे आसुरी संपत्ती नको आपल्याला. आणि भरपूर याचे टप्पे कशासाठी दिले तुकोबारायांनी? एका पहिल्या चरणासाठी हे सगळे टप्पे दिले. एका चरणासाठी. हे सगळे टप्पे झाल्यानंतर तुकोबारे सांगतात आता आपण या पदावर येऊया. ऐसा ज्याचा अनुभव कैसा अनुभव आहे. जीवनामध्ये अनुभवाला फार महत्व आहे महाराज आणि अनुभवाला पण फार महत्व आहे. अनुभव या शब्दाच्या अर्थामध्ये जीवनामध्ये आम्हाला कशा कशाचा अनुभव आला सांगा. 3 टप्प्याने आपल्याला अनुभव आला पाहिजे. 3च गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. 3 गोष्टीचा आला पाहिजे. 3 गोष्टीच्या अनुभवाने जर आपण बरोबर गेलो ना, आमच्या सिद्धांत सारामध्ये एक शब्द दिलाय प्रकट निरंजन. प्रकट निरंजन प्रकट निरंजन आहे. प्रकट निरंजन आहे. विश्वदेव आहे. देव विश्वात आहे. पण आगम निगम संत समागम सद्गुरु वचनी साहे. कसं सांगणार? काय साधायचं त्याच्यात? आत्मविचारे शास्त्र विचारे गुरु विचारे शोध. आणि मी पण तू पण शोधून पाहता आपण आपला बोध. विठला त्या रंगामध्ये तुकोबाराचा ऐसा ज्याचा अनुभव, ज्या लोकांचा असा अनुभव आहे. आमच्या जीवनामध्ये अनुभवच नाही. असेला अनुभव संसाराचा पक्का अनुभव आहे. संसाराचा अनुभव आला आपल्याला. कोण सांगतो नाही आला? मी सांगतो कुणालाच संसाराचा अनुभव आला नाही. आलाय संसाराचा अनुभव कोणाला? एकही नाही. माझ्या सगळं अजून संसाराचा अनुभव नाही आला. परमार्थ लय लांब राहिला. परमार्थ लय लांब राहिला. मी आता सांगतो संसाराचा आपला अनुभव आला असता तर आपण त्याग केला असता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वैराग्य निर्माण झाला असतं. संसारामध्ये संसार याच्यामध्ये आपल्याला म्हणजे वैराग्य याचा अर्थ काय घर सोडून बाहेर जाणं नाही बरं का. संन्यास घ्यायचा म्हणजे काय? घराला सोडून जगाला सोडून गावाला सोडून स्वतःला सोडून कुठं जायचं नाही. त्याच्या अगोदर तो आहे विश्वदेव सत्यत्वापर्यंत आपल्याला जायचं आहे. ज्यांचा अनुभव आहे या अभंगामध्ये तुकोबारायांनी देव विश्व वेगळा, विश्वदेव वेगळा, विश्व आणि देव वेगळा. विठाला विठाला तुमचा आमचा
अनुभव काय सांगतो? विश्व देव बरोबर आहे का देव विश्व बरोबर आहे का देव आणि विश्व बरोबर आहे? काय आपण कुठल्या मध्ये अजून बसलो? आपण कुठल्या दरात? विश्व देव आहे का देव विश्व आहे का विश्व आणि देव आहे? ह्याच्यामध्ये करायला गेलं 4 प्रकार याच्यामध्ये येतात. काही समाजामध्ये असं नाही, ज्यावेळी पृथ्वी निर्माण झाल्यापासून हे 4 वाद या ठिकाणी आहेत महाराज. या ठिकाणी काही लोक देव आहे जग नाही, देव आहे जग नाही, जग आहे देव नाही. काही लोक म्हणतात देवही नाही जगही नाही, काही सांगतात देवी आहे जगी आहे. पण ह्याच्यातून आपल्याला शोधायचं कुठे आहे? विठाला विठाला. या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विचारवंत संत श्रेष्ठ नवे विचारवंत झाले. ह्या विचारवंतांनी या शास्त्रांचा निवाडा करत करत तो शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत त्याचा शोध लागला नाही. एवढे मोठे तर्क वितर्क असणारे लोक हे 4ही भावांत या गोष्टीचा विचार करतात. आपण नाही म्हणत. 12 जण आहेत, 12 जण मीमांसक. त्यातले आपण 6-7 जणांना व्यवस्थित बघतो. ते सांगतात देव आहे, एक सांगतो देव आहे जग नाही, एक सांगतो जग आहे देव नाही, एक सांगतो देवी नाही जगी नाही, एक सांगतो देवी आहे जगी आहे. मग तुम्ही आम्ही कशामध्ये बसतो? आपण जरा विचारताना जो बघा, आपण देव आहे का? देव आहे जग नाही, देव आहे जग नाही. कसं आहे कसं नाही हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर विचार सागराचा 4था तरंग काढा. थोडक्यामध्ये आपण मी निर्देश करतो, सांगत नाही बसणार, मला काय तेवढं पाठ नाही. विचार सागराचा 4थ्या तरंगामध्ये ह्या सगळ्यांना गोवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचा शब्द दिलाय ख्याती प्रकरण आहे. ख्याती प्रकरण, त्या ख्याती प्रकरणामध्ये सत्ख्याती असत्ख्याती अख्याती आत्मख्याती आणि शेवटी दिलेलं आहे त्याच्यामध्ये अनिर्वचनीय ख्याती. ह्यामध्ये सांगणारे लोक सगळे बसले, या शास्त्राचा उलगाडा करायला बसले, उहापोह करायला. देव आहे का? देव आहे तर तो आहे कसा? नाही तर नाही कसा सांगा? आहे तर आहे कसा सांगा? जग आहे तर आहे सांगा, नाही तर नाही सांगा. पटवून द्या आम्हाला समजत नाही. सगळे सांगायला. काही लोक जग देव मानत नाही, जग मानतात. त्याचे पहिले 3 जण ख्यातीवाले आहे. आत्मख्याती आहे, असत्ख्याती आहे, सत्ख्यातीवाले. काय म्हणतात? देव आहे, देव नाही जग आहे. कारण हे जग देवच नाही हे म्हणणारे जवळजवळ बौद्धाचार्यांपासून सांख्यांच्या मतापर्यंत सगळे सांगतात का देव नाही जग आहे म्हणतात. का पंचद्रव्यापासून पंचमहाभूतापासून देव बनले म्हणून देव आम्ही मानतो. का जग मानतो, देव मानत नाही. का? ते सांगतात देवच नाही. काय म्हणतात? देव मानत नाही मी, पण जग मानतो. जग मानतो तू? जग कसं काय मानतो? म्हणजे जग उत्पन्न कसं झाले? म्हणजे पंचद्रव्यापासून झालं, नैसर्गिक आहे. वाचा जरा ते शास्त्रामध्ये आपल्याला कळेल कसं कोण सांगतात. काही लोक सांगतात तर देवच नाही जगामध्ये, असे बोलणारे किती आहेत. सगळे त्याच्यामध्ये आपण बसतो, देवच नाही बोलणाऱ्यामध्ये. असं कसं तुम्ही आम्हाला डायरेक्ट कसं बोलले? आम्ही तर एवढे पट्टी बिट्टे लावले, सगळे मस्त बिट्टी राहिले, आम्हाला तुम्ही सगळं सांगता देवच नाही. तुम्ही म्हणता देवच नाही जग आहे, देवच नाही म्हणणाऱ्याचा प्रमुख वक्ता आहे. त्याचं नाव आहे काय? त्याचं नाव आहे चार्वाक. चार्वाकांचं मत आहे. चार्वाक सांगतात का देव जगात नाही आहे ते फक्त देह. त्यांचं प्रकरण म्हणजे मूळ त्यांचं तत्व काय माहितीये? लय मोठं आहे. ते सांगतात काय माहितीये? ऋणं कृत्वा धृतं पिबे भस्मीभूतस्य काया पुनरागमनं मरणाते मुक्ती पाखंड्याची.
श्लोक आहे संस्कृत मध्ये, शरीर माझा आत्मा, बायको माझी गुरु, मुलगा झाला शालिग्राम, आता सेवा कोणाची करू? विठाला विठाला त्यांनी सर्वस्व हे सांगितलं, शरीर माझा आत्मा, बायको माझी गुरु, तर मुलगा शालिग्राम, आता घरात देवाला दुसरा मांडायचीच कशाला करत? हे पाखंड्यांचं मत आहे महाराज. तुकोबराज, हे पाखंड्यांचं. आम्ही वाचा बोल वेद नीती, आम्ही आमची भाषा आहे ना ही प्रासादिक वाणी आहे, आणि प्रासादिक वाणीने आम्ही देव समजावला जाणार लोकांना. देव घ्या कोणी ऐकता आला. आमचा अनुभव आहे, अनुभवाला अंगे ते या जगात येत. अनुभव देण्यासाठी संतांनी जगामध्ये अवतारच घेतला. आपला अनुभव हे हृदयची ते हृदय घातले. अर्जुनाला तोपर्यंत समजवता होता तो हे हृदयचे ते हृदय घातले, आणि गुरु आणि शिष्य जोपर्यंत हे हृदयच्या ते हृदय या पातळीवर येत नाही तोपर्यंत गोंधळच आहे. विठाला विठाला जीवनामध्ये देव कळावा महाराज, बाकी नाही काही कळलं तरी चालेल. ते मग काल ते टीव्हीला भरपूर वाचतं बघा, पिंगळा ते बोलताना काल एक महाराज माझ्याशी संवाद करताना बोलले, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. मग काही नाही कळलं तर आत्मस्वरूप विठाला विठाला. महाराज म्हणले, महाराज हे जरी नाही कळलं, हे शब्दाचा अर्थ आहे, तू कोण आहे हे जर कळलं नाही ना तर दुसरा येईल. म्हणजे तुम्ही काळाच्या अंतराला गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरा कोण? तो काळ आहे. मग काय कळलं पाहिजे आपल्याला? मी कोण? कोहम कुत्वा कुतायात कामे जननी कामेता. महाराज या जीवनामध्ये आल्यानंतर संतांकडे आपल्याला जाऊन संतांच्या सहवासात गेले तर दोनच प्रश्नाचा उलगडा करून घ्यायचा. दोनच प्रश्नांचा उलगडा नाही, त्याच या अभंगाचे चरण याच्यामध्ये सुंदर चिंतन तुकोबराने केलंय. तुम्ही आम्ही या जगतामध्ये कशासाठी आलो? संसार करायला आलेलो नाही, हे ध्यानात पक्क ठरा. संसार करायचा असेल तर इंद्रियांचा करा, बाकीच्याचा नका. बाकीचा संसार हा सरकत जाणार आहे, सरणार आहे. हा इंद्रियांचा संसार तुमच्या समोर को गच्छती जीव एकाच्या बरोबर 17 तत्वाने तुमच्या बरोबर येणारच आहे. पण त्याला आपल्याला समजत असताना मी कोण आणि देव कोण याचा अनुभव यावा. जीवाला अनुभव यावा. देव अंगात येत नसतो, देव अनुभवात यावा लागतो. विठाला आणि अनुभवात येण्याची जे लक्षण तेच आज समाजामध्ये एक विद्रूप चित्र दिसायला लागला. लोक त्याच्यावर भ्रमात्मक विचार करायला लागले. अरे यांच्या अंगात येतं. याचा अर्थ आहे त्या स्वस्वरूपाला आपण जोपर्यंत मिठी मारत नाही ना, तो अनुभव येत नाही ना, तो देव समजेल, देव कळेल, देव पटेल. काय बोलतो लक्षात? 3 शब्द: देव कळेल, देव समजेल, देव पटेल. अनुभवत नाही येणार. विठाला असो. आपल्याला भरपूर चिंतन करत असताना या चारवाकांची मत जी आहेत, चारवाक, तुम्ही आम्ही चारवाक, मी काय बोललो मगाशी की तुम्ही आपण सगळे चारवाकामध्ये का बसतो? चारवाकांचं एक मत आहे, त्याच्याशी आपण झेंडा भलत्याचाच घेतो, पण मतदान भलत्यालाच करतो. आपण वारकरी म्हणजे अद्वैतवादी आहे. वारकरी पक्का अद्वैतवादी आहे, पण अद्वैतवादाचा झेंडा घेऊन सुद्धा भोगवाद्यामध्ये आपण फिरतो, चालतो, फिरतो, म्हणून आपल्या देव अनुभवात येत नाही. कसं? चारवाकांचं एक मत आहे, ल्यावे ख्यावे बरे असावे सदैव हीच करी हाव. बरोबर आहे. आता आपल्याला ल्यावं वाटत नाही, खावं वाटत नाही, बरं खावं वाटत नाही, बरं लेसावं वाटत नाही, बरं वागावं वाटत नाही, सगळं बरं वाटतंय ना. मग कशात गेलो आपण? ते चारवाकामध्ये गेले. मग आम्हाला त्याचं समजणार कसे? संत समजण्यासाठी आपल्याला अधिकारी लक्षण समजायला पाहिजे. अधिकाऱ्यामध्ये आपल्याला खरं वारकरी असतं, त्या वारकऱ्याला 4 गोष्टीचा बंधन आहे. 4 अनुबंधन, अनुबंधाती ती बंधन, अनुबंध चतुष्टय आहे.
तुम्ही आम्ही खरे वारकरी जेव्हा हो तेव्हा अनुबंध चतुष्टयामध्ये बांधले जाऊ. काय अनुबंध चतुष्टय सांगते आमचं? आत्मनाम आत्मविवेक शम समाधी षड संपत्ती आणि मोक्षेच्छा श्रद्धा आणि समाधान. आता आम्हाला सांगा इथे अधिकारी लक्षणामध्ये अनुबंध चतुष्टय काय सांगतो? विषय, संबंध आणि प्रयोजन आणि दुसरं काय याला बघा विवेक. विठ्ठला या चार आपण या अनुबंधामध्ये आपण जोपर्यंत प्रवेश करत नाही तोपर्यंत आपली घडी अनुभवापर्यंत जाणार नाही. काय अनुभवापर्यंत जाणार? आपल्याला अनुभव येणार पण तो परोक्ष येईल, अपरोक्ष येणार नाही. तो भ्रमज्ञान असेल, प्रमाज्ञान नसला पाहिजे. आपल्याला जो ज्ञानाच्या प्रकारामध्ये अनुभवापर्यंत संत गेले पण अनुभवान जात असताना प्रमाज्ञान आहे का भ्रमज्ञान आहे? तुम्हा आम्हाला झालेला देण हा भ्रमज्ञान कशाला म्हणा, प्रमाज्ञान कशाला म्हणा? तर प्रमाणाने सिद्ध होत होतं प्रमाण ज्ञान. आणि भ्रमज्ञान कशाला म्हणा? जो शास्त्र वाचून सुद्धा अजून आपण संभ्रमातच बसलेला. जसं सगळेजण त्यामध्ये चर्चा करत बसले. देव कसा, देव असाच का, देव तसाच का, चर्चा करत बसले. अनुभवात येत नाही. मला काय येत नाही? त्याची चौकट आपल्याला नाही दिली. चौकटामध्ये आपण बसतच नाही. चौकटीत जर बसलो संत पार का गेले त्याला? कारण त्यांनी चौकट सोडली नाही. चौकट नाही सोडली. आणि चौकटाची चारच अंग आहेत या ठिकाणी. विश्वदेव सत्यत्व आपल्याला जायचं बरं का. हे आपण बोलतो नसतो, इकडे तिकडे नाही जायचं. पुन्हा आपल्याला विश्वदेव सत्यत्वाकडे जा. ज्याचा अनुभव झालेला विश्वच देव आहे, विश्वदेव सत्य आहे, विश्व आणि देव सत्य आहे. या अनुभवाला येत असताना या अनेकांची मतं जरी त्यांनी खोडली तरी शेवटी विश्व आणि देव दोन्ही सत्य कसं आहे हे अनिर्वचनीय ख्यातीने आम्हाला सांगून दिले. विठ्ठला आणि हा जोपर्यंत आपण कोडा सुटत नाही, त्याला हाच्याला घेतला नाही तर आपला कोडा आयुष्यभर सुटणार नाही. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काय सांगितलं या ठिकाणी? जीव जगत सत्य आहे आणि देव सत्य आहे असं बोलले का? जगत मिथ्या ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. मग आता मिथ्या कशाला म्हणायचं आणि सत्य कशाला म्हणायचं? हा वाद आला इथे पुढे. हे दोन वाद आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. कारण आपला गणित सोडायचं असेल तर आपण हाच्याला भगवंताला घेतल्याशिवाय पुढे जाता येणार. भगवंत या शब्दाचा अर्थ ज्या गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्या भगवंताचं वर्णन केलंय. तुम्हा आम्हाला शरणागती जाण्यासाठी तोच एक देव आहे, तोच देव आहे. लोक प्रमाण दिली विठ्ठल जळस्थळी भरला, पण तिथे भगवंतानी स्पष्ट स्वमुखाने गायलेलं आहे. त्या शक्तीला जोपर्यंत तुम्ही आम्ही शरण जात नाही तोपर्यंत संतांच्या अनुभवापर्यंत पोहोचणार नाही. काय श्लोक आहे तो 18व्या अध्यायामध्ये? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारता. हे भारता तुम्ही शरणं गच्छनी कुठं? ज्यावेळेस त्याला शरण जशी तेव्हा तत्प्रसादात प्रयास शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुला शाश्वत स्थानापर्यंत जायचं असेल ना तर ह्याची जोड तुम्हाला जोडावीच लागेल, अन्यथा तुम्ही तिथपर्यंत जाणारच नाही. विठ्ठला म्हणून अनिर्वचनीय ख्याती फार महत्वाची आहे. सत आहे का दिसते म्हणून. असत काय आहे ती माया ही जगत कसं आहे हो? जगत कसं आहे? सत का असत? इथे शास्त्रांची सत सांगणारे पण फसले, असत सांगणारे पण फसले. मग त्याच्यातून तोडगा काढला महाराजांनी. ती सत स्वतःहून विलक्षण आहे. सत स्वतःहून विलक्षण, त्याचं नाव अनिर्वचनीय ख्याती. विठ्ठला त्याही शक्तीमध्ये आपण जोपर्यंत भगवंताची शक्ती सामील करत नाही तोपर्यंत आपला कोडा सुटणार नाही. आपण बीजगणित सोडवतो की नाही? त्या बीजगणितामध्ये एक्स मानल्याशिवाय आपल्या पुढे गणित सुटले का? एक्स मानू नका, बघा गणित सुटले का? पण एक असं छोटं कोड आहे. एका गृहस्थ माणसाने आपल्या उतार वयात जाताना आपले एक मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं की माझ्या इष्टितीचा वाटप मोठ्याला अर्ध द्या. काय? मोठ्याला अर्ध द्या, मधल्याला 1/4 द्या आणि शेवटच्याला 1/5 द्या. सगळे वाटप केले. घोडे होते 19. किती?
19 घोडे. आता 19 घोडे सर्वांना समान वाटायचे. कसे वाटायला सांगा. आता कीर्तनात विचार नका करू, फक्त लिहून ठेवा. 19 घोडे आपल्या तिघात वाटायचे. एकाला अर्धे, एकाला 1/5, एकाला 1/4. एवढे लक्षात ठेवून चला. सगळेजण बसले, न्याय निवाडा करायला. सगळ्या इष्टीचा वाटप झाला, पण त्याच्यातून वाटप होत नाही. निवाडच व्हायला तयार नाही. कसं करायचं? 19 मधून जर अर्धे याला दिले तर काय घोडा कापून द्यायचा का आपल्याला? येता येणार नाही. पण तो घोडा तर सुटला पाहिजे, कोडा तर सुटला पाहिजे. आणि हे कोडे करण्यासाठी संतांजवळच गेल्याशिवाय सुटत नाही. संतच लागतात त्याला, साधूच लागतो त्याला, त्याच्याशिवाय समज नाही. त्यामुळे ते हैराण झाले. सगळ्या इष्टीचं वाटप झालं, ह्याचा काय वाटप व्हायला तयार नाही. बसले सगळे विचार करत बसले. तेव्हा एक जण तिकडनं पांतस्थ होता, त्या ठिकाणी आले. का गर्दी झाली तिथं, म्हणजे का सगळे बडबडतात म्हणून तो घोड्यावर बसून आला. घोड्यावर बसून आला. काय चाललंय म्हणे तुमचं इथे? म्हणजे काय सगळं बघितलं आम्ही, सगळं वाटप केलं, पण एकाच आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते काय मिळायला तयार नाही. तो काय आहे म्हणतो. तो अशा अशा प्रकारे आहे. मी सांगत नाही सर, डबल कारण सगळ्यांना माहिती आहे. 1/5, 1/4 आणि अर्धा. एवढं लक्षात आहे की नाही? तो म्हणते हे काय सोपं आहे म्हणतो तुम्ही. तिथं सोडा 19 वाटायचे आहेत ना. सोपा गणित आहे, तुम्हाला एवढं कळायला नाही होतं म्हणून संतांकडे का जावं लागतं. सोपा गणित आहे म्हणजे काय करावं लागेल, वाटून दाखवा. काय नाही, माझा एक हातच्या करत आहे. काय केला? माझा हातचा धरा त्याच्यात एक. किती झाले? 20 चे अर्धे किती? 10 गेली. 20 चे 1/4 किती? हा कसं? 20 चे 1/4 5 बरोबर. आणि 1/5 किती? 4 ना. किती होतात? 4 आणि 5 आणि 10 किती झाले? 19. सुटला ना कोडा. विठाला माझा घोडा मला परत मिळाला. माझा घोडा त्याने दिला का? माझा घोडा न देताना त्यांचा कोडा तिथे सुटलेला आहे. मग मी मोकळा झालो म्हणे. महाराज, हे विश्व देव सत्यत्व कळण्यासाठी त्याला हातचा धरावा लागतो. जरी तुम्ही कितीही प्रयत्न केला, विश्वदेव सत्यत्व ह्याचा अनुभव कोणाचा आहे? संतांचा आहे. विश्वदेव सत्यत्व या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं का देव विश्व वेगळा, विश्वदेव वेगळा. पण त्याच्यामध्ये सांगितलं सत्य काय आहे? सत्यत्व 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 विठ्ठल. म्हणून या ठिकाणी सांगितलं देव आणि जीव जगत 3 प्रश्न आपण सोडवून आले. आपण मगाशी म्हणलं मी कोण, देव कोण, हा 2 गोष्टी मी आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला या लोकांची यात्रा संपवायची नाही. लक्षात घ्या. आपण एक ठाम धरायचा, आजपासून झोपायचं नाही. या 2 प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं. मी कोण, देव कोण. आता मी कळणार नाही, पण देव लवकर कळेल. कारण देव आपल्याला, आता आपण देवाला मानतो का जाणतो? मानतो का जाणतो? जाणून भक्ती चालू आहे का मानून भक्ती चालू आहे? जाणून भक्तीने अनुभव येणार का मानून भक्तीने अनुभव येणार? माझी माऊली सांगते म्हणून जाणते नाही गुरु भजीची. जाणून भक्ती कधी करायची नाही, मानून भक्ती कशी चाललेली आपली. देव जर आपल्याला कळाला नाही तर देव समजून देवाच्या निकाली दुसराच निघाला तर. दत्तजींची कथा दिली आणि ते बालक झाले 3 आणि त्या 3 बालकांना हिंमत झाली का उचलायची? तो भलताच निघाला तर पातिव्रत्य हा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कळायचं की देव जाणून करायचा आहे. संतांनी पहिलं देवाला जाणलं, ओळखीला हरी, साठविला पोटी, मग ओळखून साठवला. आणि साठवल्यानंतर मग काय होता त्याच्या भेटी? दुःख कैसे महाराज. मग त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. पण देव आपल्याला कळून घेतल्याशिवाय मरायचं नाही. समजायचा देव म्हणजे कोण? 4 हातवाला नाही. तुम्ही आम्ही जो देव समजतो तो संतांनी मानलाय, तो विटेवर आहे, आम्हाला 100% मान्य आहे. पण आम्हाला जो देव समजायचा आहे तो अधिष्ठान घ्यायचा आहे का उपाधी घ्यायचा आहे हे लक्षात घ्यायचं पहिला. का कळत नाही? मगापासून आपण बोललो आपली चौकट आपली बरोबर नाही. कशी चौकट नाही बरोबर आपली? श्रवण मनन निज ध्यासन करिये करिये साक्षात्कार पोती तू निर्विकार जान. मी कोण आहे? मी कोण आहे? जीव आहे का शिव आहे? मला सांगा, आजपर्यंत आपला अजून निश्चय आपण पायापदावर आलो नाही. हरिपाठाच्या 2ऱ्या अभंगामध्ये आपलं एक माऊलीने सांगितले, कदाचित माझा चुकेल, माझा एवढा अभ्यास नाही, कदाचित चुकेल. माझी माऊली म्हणले एक हरी जीव शिव वाया तू दुर्गमा न
आणि मन कितवा आहे अभंगाचा आहे हा? दुसरे आहे नक्की काय मला सांगलं तर सांगा. काय हरिपाठ तुम्ही जास्त बोलत, मी कधी अजून हरिपाठाला बसलो नाही म्हणून माफ करा. विठ्ठला अनुभव आपल्याला का जात नाही? अनुभव हा विश्व आणि देव हा दोन गोष्टी आहेत ना, हे का समजत नाही? कारण जीव, जगत आणि जगदीश तीन तत्व या ठिकाणी. एक तर जड आणि चेतनच मानलेलं आहे शास्त्राने, जड आणि चेतन तत्व मानलंय. पण आपण ते सोडवण्यासाठी जीव, जगत आणि जगदीश. कारण जीवाला माया उपाधी चैतन्य, अविद्या उपाधी चैतन्य असल्यामुळे जीव झाला आणि माया उपाधी चैतन्य असल्यामुळे तो ईश्वर झाला. या दोन गोष्टीमध्ये ब्रह्माचं हे या ठिकाणी येणं झालं आपल्याकडे. आणि हा येणं झालं असल्यामुळे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे? एकच तत्व समजून घ्यायचं आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सम. आपल्याला आता जीव शिव सम वाटतं का विषम वाटतं? जीव शिव सम आहे का विषम आहे आपल्याला आता सध्या? मग सम कधी करायचा? तो सम करून घेण्यासाठी संतकडे जायचा. सम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विषमताच आपल्या जीवनामध्ये. आपल्याला समबुद्धीने जायचं आहे. समबुद्धी होता समान असली हरी. आता मला सांगा, एक काय आहे? हरी आहे. एक काय आहे? हरी आहे. हरी काय आहे? आत्मा आहे. आत्मा कोण आहे? मी आहे. माझ्यात काय आहे? आत्मा आहे का आत्मी आहे? आत्मा आहे. ह्याच्यात काय आहे? आत्मा आहे. मग एक काय आहे? हरी. हरी काय आहे? आत्मा. आत्मा काय झाला? मग मी कोण झालं? आणि असा ते त्यागावे या नाव श्रवण भक्ती. दुःखमुळ श्रवण भक्ती एका ठिकाणी, दुःखमुळ म्हणले एका श्रवण भक्ती म्हटलेले. आता आपण कीर्तनातून इथून उठल्यानंतर बुवानी सांगितलेल्या कीर्तनाचा सार पाहतो का आसार? काय चर्चा चालते पाठीमागे महाराजांच्या? कीर्तन कोणाचं ऐकून जा, माझंच असं नाही. कुठल्याही कीर्तन सांगून आल्यानंतर महाराज सार शोधत गेलं का आसार? महाराज बरोबर बोलले, पण थोडस स्वर ना खाली आला. आणि तुम्हाला सांगू ना, तो प्रमाण बरोबर बसला नाही. म्हणजे आम्ही सार शोधला का आसार शोधला? जर आसार शोधत असेल तर आम्हाला श्रवण होईल का त्या गोष्टीचा? बरं आम्हाला सांगा, किती अभ्यासू आहे त्या ठिकाणी की कीर्तन ऐकल्यानंतर घरी जाऊन चोपडीवर लिहून ठेवतात, काय काय ऐकला ते अभ्यास करून घेतात. किती जण आहेत? नली फुंकी सोनार रे इकडून तिकडे गेले वारे. तोच दृष्टांत महाराज दरवर्षी देतात, तरी लोक टाळ्या वाजवतात. आम्ही कुठे अभ्यासाला का लागलो? आता सांगा, त्याची व्याख्या काय शास्त्राने सांगितले? मी थोडस चिंतन करत अभ्यासाने. कशाने? श्रवण म्हणायचं. युक्तीने शब्द पहिला होता, युक्तीने. शास्त्र संमत सगळ्यांचा अन्वय व्यतिरेक करून, दोघांचा अन्वय व्यतिरेक केल्यानंतर त्यांच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आता त्याचा तात्पर्य काय, त्याचा निश्चय काय, आम्हाला तेवढा वेळच नाही. आम्ही कलियुगातली माणसं काय ते त्यांच्या बरोबर आहे. आता मला सांगा, जे युक्तीने शास्त्रामध्ये अनुक्रम आणि उपसंहार, उपक्रम आणि उपसंहार, काही वेळे उपक्रम आणि उपसंहार याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. आता आम्ही उपक्रम काय केला, उपसंहार कशाचा केला? बुवानी अभंग घेतला, उपक्रम केला, आणि उपसंहार करताना भलत्याच गोष्टी सांगत गेला, तर त्याचा जुळलाच नाही. लोक म्हणते बरोबर नाही, त्याचा जुळला. कारण उपक्रम आणि उपसंहार यांचा तात्पर्य काय? काय कथा हा तात्पर्य आहे का? गोष्टी हा तात्पर्य आहे का? लोकांना टाळ्या वाजवणे, हसवणे, भिजवणे हा तात्पर्य आहे का? त्याचा निश्चय काय होईल मला सांगा. आजपर्यंत अनेक दृष्टांत आपण ऐकले. किती दृष्टांत आपण ऐकले? सिद्धांत काय शोधले? त्या दिलेल्या महाराजांनी दिलेल्या दृष्टांताचा सिद्धांत काय सांगा. एखाद्याने आपण दोन आता कीर्तन, कालच्या कीर्तनाचा सिद्धांत सांगा, सार काय होतं ते असं सांगा. हे लिहून ठेवा, कालचा सिद्धांत असा होता, ह्याचा सिद्धांत असा होता. आणि मग तुम्ही अभ्यास बघा, काय अभ्यासाला चढ जाते ते, कुठे चढत जातात. अनुभवापर्यंत जाईल महाराज, आपला अनुभवापर्यंत सांगत नाही.
परत चला आता हे झालं श्रवण. आता मनन. मनन मनन कशाला म्हणायचं? मनन मन न मन न असा त्याचा सरळ शब्द बरेच व्याख्या आहे त्याच्या. मनन. आता आपण जे श्रवण केलं युक्तीने, आता त्यामध्ये आपण एका प्राणी जे आहेत ना, प्राणी ते लोक दिवसभर चरून आल्यानंतर आपल्या गोठ्यात येऊन बसताना काय करतात? रवंथ. आम्ही कीर्तनातून गेल्यावर घरी रवंथ करतो का संथ होतो? आपण गेल्यावर रवंथ करत बसतो की रात्रीचा कीर्तन का संत होतो? उद्या लवकर उठायचं म्हणून आपली गाडी पुढे का सरकत नाही? थोडस विचार करून थोडं चालू ना पुढे. काय काही नाही करायची. कारण का? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान प्रबद्धते. बहुनाम जन्मना म्हणते. आणि हजारो अजून कितीतरी जन्म मला घ्यायचे आहेत आणि एवढे जन्मामध्ये आपल्याला पुन्हा प्रवास हा थांबणार नाही. आपल्या मत हा टाळ खांद्यावर आहे ना बाबांच्या. हा टाळ खांद्यावर. त्या अजून यांना 100 जन्म हा टाळ खांद्यावर व्हावा लागेल. व्हावाच लागेल. आणि त्यांनी तो जडूनच घेतलेला आणि त्याच्याशी एक रूप आहे. टाळ का 100 वर्ष मी काय बोललो तर त्यातला नाद त्यांच्या कानात पूर्ण बसलेला आहे. नाद हा ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठला त्यामध्ये गुरढोर सुद्धा रवंथ करतात बाप्पा राहतो. आणि एका महान अशा विचारवंताने एक शब्द टाकला, महाराज नशीब ही माणसाला ही क्रिया नाही दिली. काय माणसाला? आता प्रवासात तो रवंथ करत बसला असता, तो लंच टाइम पण काढून टाकला असता. विठ्ठला पहा बरं, आपल्याला विश्वदेव सत्यत्व या ठिकाणी. मग देव तया जवळ अजून लय लांब आहे. आपलं 9:15 वाजले आपल्याला. देव तया जवळ कसा आहे आणि जवळ आता तो असू दे. आता येऊन मी मागे ठेवतो श्रवण. आता इथे सांगतो मनन. आता निजध्यासन शब्द काय आहे? निजध्यासन. निजध्यासन झाल्यानंतर एक टप्पा अजून आहे. साक्षात्कारांच्या मध्ये एक मोठा टप्पा शास्त्रकारांनी ठेवलाय. तो जरा स्पर्श करून जातो. तत्वम पदार्थ शोधनम शब्द लक्षात आहे तुमच्या सगळ्यांच्या. म्हणून हे आता बस आहे तिथे म्हणून बोलतो मी, नाही तुम्ही बोललो नसतो. शिवाजी महाराज पाटणकरांच्या बरोबरीने चाललेले महाराज आहेत म्हणून विलास महाराज फार आमचे जुने मित्र आहेत या ठिकाणी. आणि त्यांच्या सप्त्यामध्ये माझी कशी काही सेवा रद्द झाली हे मला अजून कळालं नाही. विठाला विठाला कदाचित माझा पाकिट वाढला असेल म्हणून कदाचित कमी. विठाला विठाला असं महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. आपण आत्मपरीक्षण करायला आलेली माणसं आहोत इथे. हा जीव नाही. आपण आपली किंमत समजून घ्या. आपण कोण आहोत, आपली किंमत काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर नुसतं येऊन आलाय प्राणी जन्माला आला गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं नाही माझ्यामध्ये आपल्याला बसायचं आहे. ह्याच्या या कुठीत आपल्याला बिलकुल बसायचं नाही. निजध्यासन साक्षात्कार आपल्याला जोपर्यंत जायचं आहे महाराज. आणि हे जाण्यासाठी विश्वदेव सत्यत्व करण्यासाठी असू द्या पुढे या. दुसऱ्या चरणापासून आपण सुरुवात करू. 15 मिनिटं बोला. देवतया जवली
संतत्वाचं लक्षण सांगत असताना सोपं आहे. आपण ज्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर जर आपल्याला जर नाम घ्यावंसं वाटलं ना की समजत इथे काहीतरी, आणि इथे गेल्यानंतर जर संसाराच्या गोष्टी जर आपल्याला काही नजरेत येत असतील तर सावध व्हायचं, आपल्याला कुठेतरी गडबड आहे. देव तया जवळ अशी, मग तुमच्या आमच्या जवळी नाही का देव आहे, पण विशेष तत्वाने नाही. संतांनी तो आपल्याला विशेष तत्वाने आपल्याकडे जाणला, आणि जाणल्यानंतर त्यांच्या दर्शने पाप जातो. आपल्याला थोडासा दृष्टांत दिला नाही तर लोक म्हणतात काय बुवा कालचा आला होता नुसता बोलत होता, आम्ही नुसते गप्प बसलो होतो, टाळी सुद्धा वाजवायला आम्हाला समजलं नाही, इतका बोलत होता. आणि टाळी वाजवलं नाही ना तर मी समजलं का काहीतरी गडबड आहे. टाळी वाजवल्या समजायचं का या कीर्तनामध्ये सगळे जागे आहेत. तर कसं पुंडलिक वरदा तुमचं नाव आहे, इकडनं काहीच रिस्पॉन्स नाही आपल्याला. म्हणजे आपली शीट पडणार ना की विठ्ठला विठ्ठला सोडून द्या. देव तया जवळ, तुमच्या आमच्या जवळ देव आहे, पण जवळचे आहे परी भेटे ना. जवळ आहे ना, किती देव जवळ आहे. ईश्वर को जान बंदे, ईश्वर को जान बंदे, मालिक तेरा वही है, कर ले तू याद दिल से, हर जा में वो सही है, वो सही है. पण कसा नजरों से देखो प्यारे, क्या रूप है तुम्हारा, क्या रुंदता है बन में, अरे तन में कभी नाही रे. बघा आतमध्ये, आपण आत्मकथा बघा, आपल्या स्वरूपाकडे चला, मग कसा तो आहे तो बघा. पण मिळेल तो पाय तो मिळाला. माझ्या मीराबाईला सापडला. मीराबाई मला आता स्वर नाही, आपल्याला काय कळा नाही, त्याच्यामुळे काय आपलं कळलेलं सर्व. म्हणाले पायोजी महिने, पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो. एकच सांगते, पायोजी महिने राम रतन धन पायो. देव कळाला, देव समजून घेतला, देव अनुभवात आला. कुणी दिला मला वस्तू अमोलिक दी मोरे सद्गुरु. तुम्हाला आम्हाला वस्तू दिल्या, पण ती वस्तू आपण कशात ठेवली महाराज. परीस दिला, परीस एका सद्गुरूने परीस दिला. म्हणे बाळा तुझी दारिद्र्य जर जायचं असेल ना तर हा लोखंडाच्या पेटीत ठेव. कुठे? लोखंडाच्या पेटीत. आणि त्यांनी त्या कागदात बांधून ठेवला होता, तशीच्या तशी पुढे त्या लोखंडाच्या पेटीत ठेवली. किती वर्षांनी होईल हो परीस? परीसाचा सोनं किती वर्षांनी होईल? 10 वर्ष झाली. ह्याचे दारिद्र्य काय निघालं नाही. सद्गुरूकडे गेलं, सद्गुरू म्हणाले अरे महाराज, अरे तू दलभद्री अजून कसा का, तुला मी परीस दिला होता. महाराज तुम्ही बोलले ना जसाचे तसा. बोलले तुम्ही महाराज गीता वाचता का? हो. जशीचे तशी. तशी कुठली गीता वाचता? जशी आहे, आणल्यापासून बांधून ठेवली जशी तशीच आहे. विठाला 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 त्या मीराबाई म्हणले नाचुंगी 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 नाचुंगी. नाचली महाराज. आणि एवढं नाचल्याबरोबर आपल्याला पाप नाशे दर्शनी इथं यायचं आहे. म्हणून जास्त त्यांचं चरित्र न घेताना आपल्याला 5 मिनिटं राहायचं. महाराज तिच्या दाशीचा मुलगा होता, सगळ्यांना माहिती आहे ती कथा. आणि त्याला काय पाहिजे होतं? तिच्याशी लग्न करायचं होतं. तिने सांगितलं हरकत नाही, तुझ्याशी मी लग्न करेन, पण माझं एक दिलेला का
प्यार में कुछ भी कर सकता हूँ, कहाँ भी कूद सकता हूँ. आणि किती घाना बघा घेतात. ते म्हणले कुछ भी कूदने की बात नाही, खाली स्मरण करना है, मेरे कान्हा का स्मरण करो. अच्छा. आणि त्यांनी केलं नाही तर त्याचं पाप तर केलं, पण तो स्वतः सुखरूप झाला माझ्या तिथे. आता पुढे आम्ही 2 मिनिटांमध्ये आपलं पुढे काम क्रोधा नाही चाली. कारण आता एवढ्या स्थितीला गेलेल्या माणसाला काम क्रोधाची चाली नाही त्याच्याबद्दल म्हणून नाही, पण बुद्धी झाली समता. आमच्या जीवनामध्ये समता नाही आली, ममता आली पण समता नाही आली. समता आली पाहिजे ना तुमच्या आमच्या जीवनामध्ये. समताच नाही, समज नाही ना. समबुद्धी होता समान श्री हरी. समान नाही का नाही, का नाही आले याच्यामध्ये? त्याला कारण आहे आमचं शेवटचं चरण समजून नाही घेतलं. शेवट तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. गेला वाद खंडोनी, गेला हा चरण आपल्याला फार पीक यायला पाहिजे. या चरणाचं ना आपल्या जीवनात भरपूर पीक आलं पाहिजे. आपण काय करतो म्हणजे खतच मारत नाही त्याला, म्हणून आपलं पीक येत नाही. अरे मारून बघा ना एक. तुका म्हणे भेदा भेद, भेद आणि अभेद, भेद आणि अभेद. भेद कशाचा आहे, अभेद कशाचा आहे? तुमच्या आमच्या जीवनामध्ये भेद कशाचा आहे? आता हे संप्रदाय सांगत बसत नाही, माणसाचा बुवाचा भेद सांगत बसत नाही. खरा भेद आहे तो आपल्यामध्ये जीव आणि शिव ह्याच्यामधला ऐक्य होण्यासाठी आपण हा भेद आहे. जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव शिवाचा भेद, हे जे भेद आहेत ना शास्त्रामध्ये जरा बघा. जीव जडाचा कसा, जड जडाचा कसा, जीव शिवाचा कसा, हे सगळे प्रकरण आपल्यामध्ये आहे. तो भेद आहे आणि हा वाद आहे. वाद म्हणजे संवाद शब्द. का म्हणे भेदाभेद, गेला वाद, वाद घालवायचा जाईल. वादे वादे जाईल ते तत्वबोधा, तत्वबोधामध्ये आमचा बोध गेला पाहिजे. आम्ही वादावादामध्येच बसलो. आमचा वाद हा शब्दाचा अर्थ आम्हाला आहे त्या ठिकाणी काय आहे? वाद म्हणजे संवाद हा होत नाही आपला. आपण वादच शब्द वापरत बसलो. शास्त्राने वाद म्हणजे संवाद आहे शब्द. आता भेदाभेद आणि वाद ह्या शब्दामध्ये बघा भेदाभेद आहे. भेद आहे तुमच्या आमच्यामध्ये. 3 गोष्टीचा भेद आहे. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. कधीतरी विचार करू, स्वगत भेद कशाला म्हणायचा, विजातीय भेद कशाला म्हणायचा आणि सजातीय भेद गेला आहे की नाही? हा भेद जर कळला ना तर मग देव जवळ कसा येत होतो बघा त्या ठिकाणी. परिच्छेद नाही, भेद नाही, वेद म्हण रे. परिच्छेद नाही, भेद नाही, वेद म्हण रे. किती भेद आहेत बघा. वस्तू आणि काळ देश तिहीचाही नाही लेश. ब्रह्म उगम आणि नाश याच विण रे. स्वगत भेद आपल्या ह्याच्यामध्ये असणारे अवयव हे कसे आहेत? स्वगत आहेत की नाही? देह आणि देहाची इंद्रिय कसे आहेत? स्वगत भेद आहे. एक माणसाचा का दुसरा माणूस कसा झाला? सजातीय भेद. 2 वृक्ष आंब्याचे पण एक नाही ना, कारण ह्याचा फळ मोठा याचा लहान, ह्याची पानं वाकडी ह्याचा सरळ, ह्याच्या झाड्या भाज्या ऐकडे तिकडे. पण सजातीय भेद आहे. सजातीय म्हणजे दोन्ही वृक्ष सारखे आहे. सजातीय भेद आहे. विजातीय वृक्ष, दगड आणि माती हे विजातीय. वस्तूला ब्रह्माला या 3 भेदाच्या पलीकडे भेदातीत आहे. तो विश्वदेव आहे. तो विश्वदेव सत्य आणि तो भेदाभेद आमच्या पुढे निघत नाही जोपर्यंत आम्ही त्याला समजून घेत नाही, संतांच्या जवळ जाऊन तो आम्ही विचारात घेत नाही, तोपर्यंत परमार्थ भरलेला दिसेल. लोक म्हणतात काय सप्त्याला माणसं, काय सप्त्याला माणसं. आणि सप्त्याला म्हणजे अहो
5,000 लोक सप्त्याला 5,000तून 50 निवडून करा आणि विचार आजचा अभंग कुठला होता. विठाला विठाला संतांनी कीर्तन केली तिथे गर्दी होते. आधी आमच्या ठिकाणी गर्दी आहे. आपल्याला पुढचा सोमवारवाल्याचा विचार करायचा. एक काही सोमवार का आमचं काय आम्हाला कसं आम्ही खातो म्हणून सोमवारचा विचार करूया. झालेली सेवा आहे. महाराज चिंतन सेव अभंग आहे. भूती झाली समता. काम क्रोध या शब्दाला जर विचार घ्यायचा असेल ना तर काम क्रोधाचा 16व्या अध्यायामध्ये त्रिविधम नरकस्य द्वारम काम क्रोध तथा लोभ तस्मात् देत त्रयम त्यजेत या विषयावर बोलत असताना काम आणि क्रोध हे 3 गुणांच्या माध्यमातून रजत तम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी आपण आहोत का त्याच्यात. आपण 3 सत्व 3 गुणात आहोत का. आपण काय शुद्ध सत्वात गेलो वाया गेलो का कसं गेलो क्रोधाच्या म्हणण्याने. थोडासा विचार करण्यासाठी गोष्ट मला याच्यासाठी 14वा अध्याय गुणत्रय विभाग कसा आहे समता कशी येते आणि त्याच्यामध्ये काम क्रोधाची चाली कशी होती 14वा अध्याय बघा. आणि बघ देव तया जवळ असे तुमच्या आमच्या जवळ देव आहे. आहे म्हणजे आहे. देव आहे म्हणून बोलतोय. आहे म्हणून बघतो. आहे म्हणून आपण सगळं काही व्यवहार करतो. कोणामुळे अतिंद्रिय शक्ती आहे आणि त्याच शक्तीला आपल्याला समजून घ्यायचंय. फक्त संतांजवळ जाऊन त्याचा उलगडा करून घ्या. जिथे जिथे संत भेटते तिथे सांगा आम्हाला याचा उलगडा करून द्या. काय साक्षात्कार तो पदार्थ शोधन काय आहे आणि तो पदार्थ शोधन झाल्यानंतर 4 ब्रह्माचे 4 महावाक्य आम्ही मानतो. कुठले आम्ही अवांतर वाक्यामध्ये चाललोय. आपलं अवांतर वाक्य कशाला म्हणायचा. अवांतर वाक्य 4 महावाक्य आहे ना ब्रह्मा याचे वेदांचे महावाक्य किती आहे 4च आहे. त्यापर्यंत अजून आम्ही गेलोच नाही. एकच बोलतोय शेवटचं सांगतो 2 मिनिटांमध्ये काय चिदानंद रूप पुढे काय नाही पण संपला विषय ना परमार्थ पुढे जाऊच शकत नाही. जा उद्यापासून प्रत्येक बसलेल्यांनी आपल्याला त्या पदापर्यंत जायचं असेल तर जा आणि शंकराचार्यांचा वेदांतामधला आत्मशतक काढा युट्यूबवर टाका. आणि आत्मशतक जर आपल्याला समजलं ना तुमचा आमचा परमार्थ चोख झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभवापर्यंत गेलं नाही पण आमच्या तिथपर्यंत आम्ही गेलोच नाही. का नाही गेलं. आणि आज परमार्थामध्ये आपल्याला भेट दिसतो. आपल्याला अभ्यास का होत नाही याचा अर्थ 6च्या 6 जे श्लोक आहेत ते आमच्या जीवनाशी आम्ही कधी जवळ घेतलेच नाही त्यांना. त्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा आहे. त्याच्यामुळे आम्हाला भक्तीमध्ये दुरावा आहे. तो दुरावा जवळ करायचा असेल तरी 6 श्लोक म्हणायचे. काय श्लोक आहे ते जर श्लोक जर आपण म्हणलो ना महाराज स्वतः रोज म्हणायचा 21 पारायणे रोज करा तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तो त्याचा फक्त खाली अर्थ समजून पाठ करा. नाही तर नुसतं पाठांतर केलं तर सगळेजण सांगतील हो काही नाही समज औषध रोज घेते पण आता फरक काही नाही. रोगांचा फरक येण्यासाठी तो औषध बरोबर वेळेवर आणि त्याची मात्रा बघून घेतलं पाहिजे. काय आहे ते श्लोक फटाफटा फटाफटा एक श्लोक पहिला सांगतो शेवटचा सांगतो म्हणजे मध्ये तुम्ही शोधा. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. मी मन नाही मी बुद्धी नाही मी चित्त नाही मी अहंकार नाही. नाहम नाहम न ते स्तोत्र जिवे न ते घ्राण नेत्रे न ते यौम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपो शिवोहम शिव. तो नाही मी. त्याला शेवटचा अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाप सर्वत्र सर्वेंद्रिय. मी कोण आहे मी हाय. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाप सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तिर न बंधः प्रभार कुमायो.
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देव तया जवळे असे पापनाशे काम क्रोधा नाही तारी वृत्ती असे वृत्ती झाली समता का म्हणे भेदाभेद गेला वाद म्हणजे याचा अवकाश या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा मात्र माझा अर्थ नाही. प्रत्येक त्याच्या त्याच्या अभ्यासानुसार तो त्याचा अभ्यास करतो. चाललेली सेवा संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला येते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली